आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बैठक संपन्न झालेली आहे। महाराज काय काय निर्णय आज झाले? आज आषाढी यात्रा 6 जुलैला संपन्न होती। येत्या 6 जुलैला आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सहकुटुंब सहपरिवार येऊन श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची महापूजा संपन्न राज्याचे प्रतिनिधी म्हणून करतात। त्या निमित्ताने आषाढीला येणाऱ्या भाविकांना सुलभ व चांगले दर्शन व्हावे म्हणून येत्या 27 तारखे रोजी देवाचा पलंग काढायची पद्धत आहे। पलंग काढणे म्हणजे देवाचे संपूर्ण राजोपचार बंद करणे आणि देवाची 24 तास दर्शन चालू राहणे। हे 24 तास दर्शन प्रक्षाळ पूजेपर्यंत 24 तास दर्शन चालू राहते व त्या निमित्ताने भाविकांना सर्व दर्शनाची सोय अतिशय उत्तम केली गेलेली आहे। त्यानिमित्त 1510 पर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्था झाली आहे। वर पत्रे घातलेले आहेत, आत पंखे आहेत, कूलर आहे, स्वच्छतेची व्यवस्था तिथं झालेली आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, चहाची व्यवस्था निश्चितपणे तिथं करणार आहेत। या सगळ्या व्यवस्था 27 तारखेपासून आज तुम्हाला तिथं करायला मिळेल। दर्शन कधी बंद असणार? येत्या 27 तारखेपासून ऑनलाईन आणि VIP दर्शन बंद होणार आहे, पण टोकन दर्शनचा डेमो किंवा चाचणी आपण ज्याला म्हणतो ती येत्या 15 तारखेला मंदिरे समिती करणार आहे। त्याचे वेळा ठरतील, ते स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, काही महाराज लोकांची मठं असतील, त्याचा सर्व गोष्टीचं डेमो येत्या 15 तारखेला आपण सुरुवात करू। भाविक जो दर्शन घेतो त्या भाविकालाही त्रास होणार नाही आणि ऑनलाईन दर्शन घेणाऱ्या माणसालाही त्रास होणार नाही याची काळजी आणि व्यवस्थापना मंदिरे समिती 100% करेल। येत्या 16 किंवा 17 तारखेला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांना मंदिरे समितीच्या वतीनं आषाढी वारीला येण्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे। यंदाचा पावसाळा देखील चांगला असणार असं वर्तवलं जातं हवामान खात्याकडनं। त्या हिशोबाने आपण कशी व्यवस्था केली भाविकांची? कारण का पत्रा शेडला मोठा पाऊस होतो, चिखल होता, आता रोड जरी झालेला असला चांगला तरी वर काय व्यवस्था केली? वर पूर्ण पत्र्याची खूप छान छत घालून व्यवस्था केली गेलेली आहे आणि पावसाचा बिलकुल त्रास होणार नाही। दरवर्षीपेक्षा यावर्षी वारी जास्त भरेल। कारण का जास्त भरेल? पावसाळा झालेला आहे, पेरण्या निश्चितपणे होणार आणि ज्यावेळेस शेतकरी वारीसाठी अतिशय आनंदानं वारीला येणार आणि मंदिरे समिती येणाऱ्या भाविकासाठी वारकऱ्यासाठी सज्ज आहे। थोड्या वेळापूर्वी बैठकीमध्ये सामाजिक संघटनेने गोंधळ घातला होता, काय त्यांची नक्की मागणी होती आणि आपण त्यांच्यावर काय आता कारवाई करणार का? नाही, ते गोंधळ त्याला असं म्हणता येणार नाही। त्या बैठकीमध्ये त्यांच्या काही शंका आहेत। आम्ही BVG कंपनीला जे टेंडर देणार आहोत, पण अजून त्या टेंडरची आपण त्यांना मान्यता दिलेली नाही। पण त्यांच्या ज्या काही शंका होत्या त्या 5-6 शंकेचं निवेदन त्यांनी आज आम्हाला दिलेलं आहे। ते निवेदनच्यावर सखोल अशी चर्चा होईल आणि आज आपण म्हणताय की त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का, गुन्हा दाखल करणार का? आज ही सगळी मंडळी आपलीच आहेत, त्यांच्या काही शंका असतील त्या शंका निश्चितपणे आपण दूर करू आणि कायदेशीररित्या सगळ्या गोष्टीचा सल्ला घेऊ। आषाढी यात्रेमध्ये जास्तीत जास्त भाविकांना सुलभ आणि त्वरित दर्शन मिळावं यासाठी 27 जून पासून खरं तर 24 तास दर्शनाची व्यवस्था तर मंदिर प्रशासनानं केलेली आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।